बहुतेक लोकांना लग्नानंतर 1-2 वर्षात मूल होतं, पण माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती आणि तरीही मी मातृत्वाच्या आनंदाला मुकले होते। हे नाही की मी यासाठी काहीही केलं नाही। शहर असो वा खेडेगाव, डॉक्टर असो वा वैद्य, हकीम, कोणालाही मी भेट दिली नाही असं नाही। जिथे कोणी सांगितले तिथे मी गेले, जसे सांगितलं तसं मी केलं। घरगुती उपाय आणि मोठमोठ्या रुग्णालयात उपचार मी काहीही सोडलं नाही, पण त्यावेळी माझ्या पदरात फक्त निराशाच पडली। देवाने माझ्या पदरात मूल टाकलं नाही। माझ्या सासरी सासू सासरे कोणीच नव्हते, फक्त माझा नवरा आणि एक लहान दीर होता। तो शिक्षणासाठी बाहेर राहायचा आणि क्वचितच घरी यायचा, त्यामुळे मला सासरच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागले नाहीत। पण समाजात आणि नात्यात मुलं नसलेली स्त्री वांस माजली जाते, हे मला या 7 वर्षात प्रकर्षाने जाणवलं होतं। एके दिवशी माझा नवरा कामावरून आला, तेव्हा तो खूप आनंदात दिसत होता। घरी येताच तो थेट कपाटाजवळ गेला आणि काहीतरी शोधू लागला। मी विचारलं तर तो म्हणाला, सर्व झोपल्यावर मी तुला अशी गोष्ट दाखवणार आहे जी पाहून तू आनंदाने वेडी होशील। त्या दिवशी माझा दीरही घरी आला होता। त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल आम्ही आनंद साजरा करण्यासाठी एक छोटा समारंभ ठेवला होता, त्यामुळे घरात पाहुणे देखील होते। मी नवऱ्याच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण मला त्याचा आनंद समजला नव्हता। माझ्या आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे मूल होतं। त्याच्या चेहऱ्यावर जणू ते मिळाल्यासारखा आनंद होता। मी आतुरतेने सर्व झोपण्याची वाट पाहत होते। रात्री सर्व झोपल्यावर नवरा मला खोलीत घेऊन गेला। तो समोर बसला आणि म्हणाला, ही गोष्ट आहे जी तुला आई बनवेल। मी आश्चर्यचकित झाले। माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले। मला वाटलं ही नक्कीच एखादी नवीन औषधाची कॅप्सूल असेल। मी उत्साहाने पॅकेट उघडलं, पण आत पाहून माझा आनंद एका क्षणात उडाला, कारण तो फक्त एक लाल रंगाचा कपडा होता। मी हताश होऊन नवऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, हा काय विनोद आहे? माझ्या नवऱ्याने माझ्या हातून कापड घेतलं आणि म्हणाला, हे साधं कापड नाही, हे औषधी जडीबुटींच्या रसाने तयार केलेलं कापड आहे। याला ओलसर करून पोटावर ठेवलं की स्त्री गर्भवती होते। हे ऐकून माझा विश्वासच बसेना। मी सुशिक्षित होते, अंधश्रद्धा मला मान्य नव्हत्या, पण नवऱ्याच्या आग्रहामुळे मी ते वापरण्याचं ठरवलं। माझ्या नवऱ्याने मला हे करण्यास भाग पाडलं होतं। मग मी झोपून गेले। सकाळी जाग आली तेव्हा तो कपडा माझ्या पोटावर नव्हताच। माझं अंग थरथरत होतं, मला ताप जाणवत होता। मी खोलीत पाहिलं तर माझा 18 वर्षांचा दीर तोच कपडा हातात पकडून उभा होता। तो घाबरलेला दिसत होता। मी विचारलं, हा कपडा तुझ्याकडे कसा आला? तो काहीच न बोलता निघून गेला। आता माझ्या मनात शंकेचे किडे वळवळू लागले होते। काही दिवसांनी माझी तब्येत बिघडली। नवऱ्याने मला दवाखान्यात नेलं। डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि थोड्याच दिवसात मला सांगितलं की तुम्ही गरोदर आहात। मी हे ऐकून स्तब्ध झाले। हे कसं शक्य आहे? नवऱ्याने तर मला स्पर्शही केला नव्हता। मी स्वप्न पाहते का? जे 7 वर्षात शक्य झालं नाही ते एका रात्रीत कसं घडलं? हे करामती कापड फक्त माझ्याच नाही, तर आमच्या गावातील 50 स्त्रियांच्या आयुष्यात चमत्कार घडवत होतं। त्या दुकानात हे कापड विकलं जात होतं आणि तिथे काम करणारा माझा दीरही त्याच गटात सामील होता। मी याबद्दल दीराला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो टाळू लागला। एका संध्याकाळी माझा नवरा घाबरून घरी आला आणि दीराला कपाटात लपवू लागला। मी विचारलं, पण तो काहीच बोलेना आणि अचानक पोलीस आले आणि माझ्या नवऱ्याला अटक करून घेऊन गेले। मी ओरडून विचारत राहिले, पण त्याने प्रतिकारही केला नाही। दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा सुरू झाली की ते करामती कापड जिथे विकलं जात होतं तिथे छापा पडला होता। या कपड्याला विशिष्ट औषध लावलं जात होतं। कपडा ओला करताच स्त्रिया बेशुद्ध होत असत। त्या दुकानात जाणाऱ्या लोकांचा गैरफायदा घेतला जाई। त्यानंतर त्या महिलांना डॉक्टरांकडे पाठवलं जात असे, जिथे त्यांना टेस्ट ट्यूब बेबी टाकलं जात असे। दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं जाई की तुम्ही गर्भवती आहात। माझ्या मनात शंका आली आणि मी गुपचूप दीराच्या खोलीत जाऊन त्याची बॅग तपासली, तर त्यात चक्क टेस्ट ट्यूब होत्या। मी त्या प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिल्या तेव्हा मला नरकाचा दरवाजा उघडल्यासारखं वाटलं, कारण त्या टेस्ट ट्यूबमध्ये माझ्या दीराचे स्पर्म होते। मी ज्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होते ते मूल माझ्या नवऱ्याचं नव्हतंच। माझा नवरा आणि दीर या सर्व गैरकृत्यात सामील होते। माझ्या नवऱ्यानेच हा कट रचला होता। डॉक्टरही त्यांच्याच सांगण्यावरून हे सर्व करत होते। त्या दुकानातील लोक आणि डॉक्टर मिळून स्त्रियांची फसवणूक करत होते आणि त्यांची गरज बघून त्यांचा फायदा घेत होते। मी स्वतःवरच संतापले। मी शिक्षित असूनही या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले, पण जे घडलं त्याला आता इलाज नव्हता, कारण कसल्याही परिस्थितीत मी त्या मुलाला गमावू शकत नव्हते।
तर मित्रांनो, मातृत्व केवळ दैवावरच सोडावं. कोणत्याही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या आयुष्याची आणि इज्जतीची राख रांगोळी करून घेऊ नये.